Good morning, friends. Today we are going to learn our second lesson from Unit 1, The Fun They Had. Before starting the lesson, there is a warming up section आणि या वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये आपल्याला 4 प्रश्न आहेत. व्हॉट डू यू लाईक बेस्ट अबाउट युअर स्कूल? अबाउट माय स्कूल, माझ्या शाळेबद्दल मला माय फ्रेंड्स, माय टीचर्स, देअर टीचिंग, गेम्स वी प्ले, अशा अनेक गोष्टी आपल्याला आवडतात की ज्या शाळेमध्ये आपण करतो. मित्रांशी गप्पा मारतो, त्यांना भेटतो, त्यांच्यासोबत वेळ घालवतो, मजा करतो. सेकंड क्वेश्चन इज, डू यू थिंक स्कूल इज फन? Yes, I think the school is fun when there is no homework. जेव्हा होमवर्क नसतं तेव्हा शाळेत मजा असते. Which is the best part? Which is the part that you don't like? आता शाळेबद्दल न आवडणारी गोष्ट म्हणजे परीक्षा, होमवर्क, sometimes punishment. So these things we don't like about our school. How often should the teacher give you a test? सरांनी आपल्याला कितीदा किंवा केव्हा केव्हा टेस्ट घ्यावी सरांनी आपली? In our school we have a test on every Saturday, शनिवार चाचणी. But I can say that there should be a gap between these tests. Now the second activity is, listen carefully and write each word in the appropriate columns. Ancient, modern and futuristic. तुमच्या वहीमध्ये तुम्ही हे 3 रकाने करा. एन्शियंट प्राचीन, मॉडर्न आधुनिक आणि फ्युचरिस्टिक म्हणजे भविष्यातील. आता काय करायचं तर खाली दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या योग्य त्या रकान्यामध्ये कॉलममध्ये आपल्याला लिहायच्यात. जसं की बुलक कार्ट आहे, बैलगाडी. बैलगाडी प्राचीन आहे, पण बायसिकल, व्हील्स मॉडर्न आहेत. बायसिकल्स मॉडर्न आहेत आणि बुलेट ट्रेन्स किंवा फ्लाइंग कार्स ह्या आपण फ्युचरिस्टिकमध्ये लिहू शकतो. कारण अजूनही भारतामध्ये आपल्याकडं बुलेट ट्रेन्स नाहीत, फ्लाइंग कार्स तर अजिबातच नाही. त्यामुळं आपण बुलेट ट्रेन्स किंवा फ्लाइंग कार्स हे फ्युचरिस्टिकमध्ये लिहा. अशा इतर सगळ्या गोष्टी त्या त्या रकान्यामध्ये लिहा. लिसन टू द प्रोनाउन्सिएशन ऑफ दीज वर्ड्स अँड प्रॅक्टिस सेइंग देम प्रॉपरली युअरसेल्फ. नाव लिसन टू दीज वर्ड्स. ग्रँडफादर, ग्रँडफादर. जिओग्राफी, satisfactory, superior, pronouncing, betcha, nonchalantly. Grandfather, geography, satisfactory, superior, pronouncing, betcha, nonchalantly. You may find these words in your next coming up text. हे सगळे शब्द आपल्याला या धड्यामध्ये पाहायला मिळणार आहेत. नाव लेट्स बिगिन द स्टोरी. मार्गी had wrote about it that night in her diary on the page headed 17th May 2017, 2157. 17th May 2157.
57. She wrote, "Today, Tommy found a real book." ही गोष्ट एका मार्गी नावाच्या मुलीची आहे जी आपली डायरी लिहिते आणि तिनं 17 मे 2157व्या दिवशी, म्हणजे ही कथा जी आहे ती भविष्यातली कथा आहे मित्रांनो. 2157, आज आपण 2020मध्ये आहोत. आणि ती लिहिते की टुडे टॉमी हॅड फाउंड अ रियल बुक. आज टॉमीला एक खरं पुस्तक सापडलं. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. Margie's grandfather once said that when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on paper. मार्गीज ग्रँडफादर म्हणजे मार्गीच्या आजोबांनी तिला सांगितलं होतं की जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं होतं की स्टोरीज ह्या पेपरवर प्रिंट केल्या जायच्या. एक काळ असा होता की जेव्हा कथा गोष्टी कागदावर छापल्या जायच्या. म्हणजे ते होते मार्गीचे खापर पंजोबा. They turned the pages which were yellow and crinkly. ते एक एक पान उलटत होते, जे पिवळे पडलेले होते, थोडेसे चोळामोळा झालेले होते, साफ नव्हते, ज्यांच्यावर गुड्या पडलेल्या असतात त्यांना आपण क्रिंकली म्हणू शकतो. गुड्या पडलेले. It was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to on a screen, you know. हे खूप मजेशीर होतं कारण शब्द हलत नव्हते जसे ते हलायला पाहिजे होते. एखाद्या स्क्रीनवरती ते हलत होते. हे मार्गीच्या काळात घडत होतं. अँड देन when they turned back to the page before, it had the same words on it and it had when they read it the first time. आणि पुन्हा मागच्या पेजवर गेलं तर तेच शब्द सापडायचे जे पहिल्यांदा वाचून झालेले. कारण हा मार्गीचा काळ आहे. 2157वं वर्ष आहे. इथं पुस्तकं कागदावर नव्हते तर ते स्क्रीनवरती होते. एकदा ते वाचून झालं की पुन्हा ते मागचं पान वापस येत नव्हतं. "Gee," said Tommy, "what a waste. When you are through with the book, you just throw it away. I guess our television screen must have had million books on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away." टॉमी म्हणाला की किती मूर्खपणा आहे हा, किती नासधूस आहे. आपण पुस्तक वाचतो आणि फेकून देतो. माझ्या स्क्रीनवर तर अशी खूप पुस्तकं पडलेली आहेत आणि अजूनही तिथं जागा आहे. "सेम विथ माइन," said Margie. She was 11 and hadn't seen as many telebooks as Tommy had. He was 13. मार्गी 11 वर्षाची होती आणि टॉमी 13 वर्षाचा होता. टॉमीनं मार्गीपेक्षा जास्त टेलेबुक्स पाहिलेले होते. "Where did you find it?" she said. कुठे सापडलं हे? "In my house." He pointed without looking because he was busy reading in the attic. घरात सापडलं. त्यानं तिच्याकडे पाहिलं नाही कारण तो वाचण्यात दंग होता. पोटमाळ्यावर पडलं होतं. ॲटिक म्हणजे पोटमाळा. "What's it about?" "School." Margie was scornful. "School?" मार्गीनं अतिशय द्वेषपूर्ण म्हणाली, "शाळा? What's there to write about school? I hate school." Margie always hated school, but now she hated it more than ever. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head sorrowfully and sent for the country inspector. Now, मार्गी आता सध्या शाळेचा प्रचंड द्वेष करत होती.
कारण तिचा जो यांत्रिक शिक्षक होता रोबो, तो तिला टेस्टनंतर टेस्ट द्यायचा भूगोलाच्या, ज्याच्यात तिचा परफॉर्मन्स खराब होता. आणि मग हे बघून एके दिवशी मार्गीची आई म्हणली, बोलवावंच लागेल. आणि मग त्यांनी एका काउंटी इन्स्पेक्टरला बोलवलं. काउंटी इन्स्पेक्टर म्हणजे तो जो अशा रोबो टीचर्सला दुरुस्त करायचा. ही वॉज अ राऊंड लिटल मॅन with a red face and a whole box of tools with dials and wires. He smiled at Margie and gave her an apple. तो काउंटी इन्स्पेक्टर आला, मार्गीला बघून हसला, तिला एक सफरचंद दिलं. and then he took the teacher apart. took the teacher apart म्हणजे त्यांनी शिक्षकाचे त्या सगळे पार्ट्स वेगवेगळे केले. म्हणजेच त्या रोबोला त्यांनी खोललं, डिसेंबल केलं. Margie had hoped that he wouldn't know how to put it together again, but he knew how all right. मार्गीला वाटत होतं की आज त्याला ते दुरुस्त करता येऊ नये, पण नाही, त्याला ते जमलं. After an hour or so, there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. पण एका तासामध्ये मार्गीला त्या काउंटी इन्स्पेक्टरनी मार्गीचा तो रोबो दुरुस्त करून दिला आणि पुन्हा त्या काळ्या मोठ्या घाणेरड्या स्क्रीनवरती तिचे लेसन्स यायला लागले. पण सगळ्यात वाईट गोष्ट ती नव्हती, मार्गीला जे आवडत नव्हतं. दॅट वॉजंट सो बॅड. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर शी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. मार्गीला जे आवडत नव्हतं ते होता तो होमवर्क आणि टेस्ट पेपर टाकायचा स्लॉट. स्लॉट म्हणजे खाच असते, जशी आपल्या ATM मशीनला असते. शी ऑलवेज हॅड टू राईट दॅम आउट इन अ पंच कोड. They made her learn when she was 6 years old. हे सगळे होमवर्क्स तिला पंच कोडमध्ये लिहावे लागायचे, जे तिच्या आईवडिलांनी तिला वयाच्या 6व्या वर्षी शिकवलं होतं. अँड द मेकॅनिकल टीचर कॅल्क्युलेटेड द मार्क्स इन नो टाईम. एकदा ते पंच कोडचा पेपर आत टाकला की काही क्षणात तिचे मार्क्स तिला कळायचे आणि मग ती नाराज व्हायची, कारण तिला कमी मार्क्स मिळायचे. The inspector had smiled after he was finished and patted Margie's head. तो काउंटी इन्स्पेक्टर हसला, त्याने मार्गीच्या डोक्यावर थाप मारली आणि तो तिच्या आईला म्हणाला, "It's not the little girl's fault, Mrs. Jones. I think geography sector was geared up a little too quick. Those things happen sometimes." तो म्हणाला, "नाही, तुमच्या मुलीचा काही दोष नाही आहे मिसेस जोन्स. कदाचित भूगोलाचा भाग थोडासा वेगवान झाला होता, त्याची स्पीड वाढली होती. असं होतं कधी कधी. आय हॅव स्लोड इट अप टू ॲन ॲव्हरेज 10-year लेवल. ॲक्च्युअली द ओव्हरऑल पॅटर्न ऑफ हर प्रोग्रेस इज क्वाईट सॅटिस्फॅक्टरी." तो म्हणला की आता मी त्याला 10 वर्षाच्या मुली इतकं योग्य केलेलं आहे आणि तुमच्या मुलीची प्रगती ही निश्चितच समाधानकारक आहे. ही पॅटेड मार्गीज हेड अगेन. मार्गी वॉज डिसअपॉइंटेड. शी हॅड बीन होपिंग दे वुड टेक द टीचर अवे ऑल टुगेदर. मार्गी थोडीशी नाराज झाली. तिला वाटलं होतं की ते रोबो घेऊन जातील आणि सांगतील की नाही, आज शक्य नाही, कारण once they had taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector had blanked out completely. असंच एकदा त्यांनी टॉमीचा टीचर घेऊन गेले होते एका महिन्यासाठी, कारण इतिहासाचा पूर्ण विषय त्याच्यातून गायब झाला होता आणि 1 महिना टॉमीला हॉलिडे होते. मार्गीला वाटलं आपल्यासोबत तसं होईल, पण नाही झालं. सो शी सेड टू टॉमी,
Why would anyone write about school? कोण कशाला शाळेबद्दल लिहिलं असल्या? Tommy looked at her with very superior eyes. Because it's not our kind of school, stupid. This is the old kind of school that they had hundreds and hundreds years ago. टॉमी थोडासा हुशारकी मारत म्हणाला, कारण हे आपल्या शाळेसारखी शाळा नव्हती, ही खूप जुनी शाळा होती. 100 शेकडो वर्षांपूर्वीची, शतकांपूर्वीची. ही ॲडेड लॉफ्टिली म्हणजे थोडंसं ॲरोगंटली, रूढपणे. शतकांपूर्वीची शाळा ही. वेल, I don't know what kind of school they had all the time ago. Today we are stopping here. You can complete the given marginal questions and the exercise on the first page. Thank you. Have a good day.